गेल्या 100 दिवसामध्ये तसं पाहायला गेलं तर दंगली असतील, वेगळ्या वेगळ्या घडामोडी असतील, घटना असतील, दुर्दैवी घटना असतील, पण एक सुद्धा चांगली पॉलिसी, एक सुद्धा चांगलं काही काम हे 100 दिवसात लोकांसमोर आणलेलं नाहीये. कुठचंही नवीन योजना लोकांसमोर आणलेली नाहीये. तसं पाहायला गेलं तर जुन्या योजना काही चांगल्या होत्या ते बंद करण्याचा प्रयत्नात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाहिलं तर हे एप्रिल फुल सरकार काय आहे जे मी म्हणतो, तर लाडकी बहीण 2,500 करणार होते, ते अजून 1,500च राहिलेले आहेत. आता तर मला वाटतं योजना बंद व्हायच्या मार्गावर आहे. लाडका भाऊ योजना बंद करून टाकलेली आहे. कर्जमाफी म्हणजे असं मी पहिल्यांदाच बघतोय की निवडणुकीच्या आधी स्वतः जे आता मुख्यमंत्री आहेत ते सांगत होते की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, आणि आता उपमुख्यमंत्री सरळ सांगतात की असं काही होणारच नाही, पुढची 5 वर्ष तुम्हाला वेळेवर कर्ज भरायला लागेल. तसंच अनेक गोष्टी आहेत. मग मुंबईच्या रस्त्यांबद्दल एशनसी सरकारमध्ये आपण पाहिलं असेल, त्यांच्या राजवटीत साधारणपणे 2 वर्षात आम्ही सगळे रस्ते खड्डेमुक्त करू. आपण पाहताय मुंबईचे सगळे आमदार रस्ते आहेत, मुंबईकर रस्ते सगळीकडे धूळ आहे, खड्डा सगळीकडे पाहतोय आपण, खड्ड्यात टाकलेली मुंबईला. आणि आजचा जो महत्त्वाचा विषय जो आपल्यासमोर आणायचा आहे तो हाच आहे की आपल्याला आठवत असेल 2-3 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की मुंबईवर अदानी टॅक्स हा लावला जाणार. आजच पेपरमध्ये मी सगळीकडे वाचलं, काल मुंबई महानगरपालिकेची प्रेस नोट आलेली आहे की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घनकचऱ्याचं जे नियंत्रण असतं किंवा कचरा ज्याला आपण बोलतो, म्हणजे एशनसीचा कचरा वेगळा, हा आपण जो साधारणपणे प्रत्येक घरातून असेल, प्रत्येक रेस्टॉरंटमधून असेल, दुकानातून असेल, पहिल्यांदा मुंबईच्या इतिहासात आता कचऱ्यावर शुल्क लावलं जाणार आहे. दंड वाढवला जाणार आहे, दंडात्मक कारवाई होणार. कोणी थुकलं, कोणी कचरा टाकला, ठीक आहे, 100% मान्य, ते दंड वाढलेच पाहिजेत आणि तसे दंड लागू देखील केले पाहिजे. पण पहिल्यांदा युजर फी ही वेस्ट मॅनेजमेंटवर आता लावली जाणार आहे. हे कशासाठी होतंय, हे कोणासाठी होतंय, ही परिस्थिती आणली कशामुळे, कोणी ही परिस्थिती आणली मुंबईवर, ह्याचा विचार आपण थोडा खोलावर केला पाहिजे. आपल्याला आठवत असेल 2 महिन्यापूर्वी जेव्हा मी देवनारच्या जागेबद्दल बोललो, देवनारचं डम्पिंग ग्राउंड हे अदानी समूहाला मुंबई महानगरपालिकेचा विरोध असताना देखील नगरविकास खातं जे एशनसी गट चालवतं त्यांच्याकडून दिलं गेलं. तेच देवनारचं डम्पिंग ग्राउंड आता पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या डोक्यावर मारलं गेलंय का, तर अदानी समूह सांगतोय की आम्हाला देवनार ग्राउंडमधून आता डम्पिंग ग्राउंड स्वच्छ करून द्या. साधारणपणे 2,500 ते 3,000 कोटीचा हा सगळा जो बोजा आहे, आर्थिक बोजा जो आहे, तो मुंबई महानगरपालिकेवर पडत आहे. अर्थातच तुमच्या आमच्या घामाच्या पैशावर, म्हणजेच मेहनतीच्या पैशावर, म्हणजेच टॅक्सपेअरवर आपल्याला हा पैसा ह्या टॅक्सपेअरच्या खिशातून जाणार आहे. आता मुंबई महानगरपालिका आपल्याला आठवत असेल गेली 25 वर्ष जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हातात होती, सेवा करत होतो मुंबईची, तेव्हा असे लपेछपे आम्ही कुठचेही टॅक्स लावायचो नाही, कुठचेही हिडन टॅक्स नव्हते. आणि हा जो शुल्क आहे वेस्ट मॅनेजमेंटचा, घनकचऱ्याचा, हा तर आमच्या कधी विचारत पण नव्हता. एका बाजूला आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांच्या सरकारने, म्हणजे उद्धव ठाकरे सरकारने प्रॉपर्टी टॅक्स 500 स्क्वेअर फुटाचा आम्ही पूर्ण माफ केलेला, मुंबईला करमुक्त केलेलं. पण त्याच बाजूला आज हे एप्रिल फुल सरकार फडणवीस साहेबांचं 500 स्क्वेअर फुटाच्या देखील घरांवर हा वेस्ट मॅनेजमेंटचं शुल्क लावणार आहे. 100 रुपये, आणि तो प्रत्येक महिन्याला, म्हणजे विचार करा 12 महिन्याला किती. तुम्हाला अजून एक लक्षात आणून देतो की जेव्हा आपण असे शुल्क लावतो किंवा असे काही टॅक्स लावतो, कर लावतो, तेव्हा हे स्थिर राहत नाहीत. प्रत्येक 3 वर्षानंतर त्याचं रिव्हिजन होतं, वाढत जातात. म्हणजे आज जो 100 रुपये आहे, 3 वर्षानंतर कदाचित पुढच्या वर्षी देखील जर अदानीच्या मनात आलं 500 रुपये करतील. याच्यात 500 स्क्वेअर फुटाची घरं ज्याला उद्धव ठाकरे सरकारने कर माफ केलेलं, प्रॉपर्टी टॅक्स माफ केलेलं, त्याच्यावर दंड लावलेला आहे. आपल्याला आता कळलंच असेल की जर घरांवर आला म्हणजे छोट्या दुकानांवर आला, रेस्टॉरंट्सवर आला, छोट्या व्यवसायांवर आला. आणि मूळ गोष्ट हीच आहे की ही परिस्थिती आणली कोणी, कशामुळे आणली, जी मुंबई महानगरपालिका आम्ही 92,000 कोटीच्या सरप्लसमध्ये नेली होती. म्हणजे आपण हे पहा, सगळीकडेच आता मुंबईच्या आमदारांची मध्ये बैठक झाली ज्याच्यात आम्ही रस्त्यांची परिस्थितीबद्दल बोलत होतो. सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. 2 वर्षात खड्डेमुक्त करू मुंबई असं एशनसी सरकारने सांगितलं होतं. पण त्याच गटाने आता मान्य केलेलं आहे. 1-2 आमदार तर हे पण बोलून गेले त्या बैठकीत की निवडणुकीच्या आधी तुम्ही जी भूमिपूजन आमच्या हातून केली, आता कामं तरी सुरू करा. म्हणजे एवढं भयानक चित्र आहे की निवडणुकीच्या आधी घाईघाईत भूमिपूजन केली, आता काम कुठेच सुरू झालं नाही. जिथे झाले तिथे काय गरजेची कामे तुम्ही पाहताय. कोस्टल रोड जे आमचं स्वप्न होतं, आणि मी प्रत्येक वेळी जेव्हा इथून घरापासून विधान भवनाला 15 मिनिटात पोहोचलेलो आहे, उद्धव साहेबांना थँक्यूचा मेसेज केलाय की तुमच्यामुळे हे स्वप्नपूर्ती झाली आणि मुंबईला हा मोकळा श्वास मिळाला. पण ह्या सरकारच्या हाती आल्यानंतर रस्त्याची क्वालिटी काय तिथे,
टनलमध्ये एक दरवाजा टनलच्या दिशेने उघडतोय, तिथे कुठेतरी एक कोपऱ्यात खुर्ची ठेवली जी एक पूर्ण रस्ता ब्लॉक करते. भिंतीचं पेंटिंग बघा कसं पॅचवर्क दिसतंय. आणि रस्त्याचे लेवल तर खराब आहेच, पण तसंच मी मध्यंतरीच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की मुंबईत 15 वॉर्ड ऑफिसर नाही आहेत, त्याची नियुक्ती करा. मला वाटतं त्याच्यानंतर आता 7चे आत्ता झालेत, पण त्याच बैठकीत मी त्यांना परवा देखील सांगितलं की 7 झालेत, पुढचे पण करा. आणि रेल्वे ह्यांच्याबरोबर तुमचं जे काही संबंध असतात ते वाढवा, कारण त्यांची गरज लागते पावसाळ्यात. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, मग तुमचे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या पाहिजेत. पण झालं असं की गेल्या 3 वर्षामध्ये निवडणूकच घेत नाही ते लोक, आणि म्हणून कोणाकडे जायचं लोकांनी. याच महिन्यात सरकार 100 दिवसांचा आढावा, त्यांचा जो कार्यक्रम आहे तो आखणार आहे. 100 दिवसात काय केलं, काय त्यांनी सोपं आहे, 5 मिनिटात बैठक संपेल. निवडणुकी अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचा 7 कोरा कोरा अशी घोषणा केली होती, मात्र अजितदादांनी काल कोरा. हेच मी सांगतो ना, म्हणजे हे एप्रिल फुल नाही तर काय अजून. आणि म्हणून ह्या सरकारला एप्रिल फुलचं नाव दिलं पाहिजे, एप्रिल फुल सरकार. लाडकी बहीण तसंच, शेतकऱ्यांचा विषय तसाच, लाडका भाऊ तिथं योजनाच बंद करून टाकली. बरोबर आहे, आनंद शिदा बंद करून टाकलं, मध्ये अंडी बंद केलेली मिड डे मील मधून. परवा मनसे अध्यक्षांनी जेव्हा भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रत्येक बँकेमध्ये जाऊन तपासा की मराठी तिथं बोललं जातंय किंवा नाही. आणि पवईमध्ये काल याच मुद्द्यावरून एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली, कारण त्यांनी मराठीचा अपमान केला. मराठी भाषेच्या या संपूर्ण वापराबद्दल आणि सक्तीबद्दल आपली नाही, एक महत्वाची गोष्ट आहे. आता मी त्यांचं भाषण काही ऐकलं नाही, काही काही क्लिप्स बघितल्या, पण भाषण ऐकलं नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे ही हिंमतच कोणी कसं करू शकतं महाराष्ट्रात राहून की आम्ही मराठी बोलणार नाही. आणि हे प्रत्येक राज्यात तसंच असायला पाहिजे. मातृभाषा तिकडची किंवा जी स्थानिक भाषा आहे त्याचा मान सन्मान हा राखलाच गेला पाहिजे, नाही तर कडक कारवाई कायद्याने देखील केली पाहिजे. कारण साधारणपणे आपण पाहतोय हे राज्य सरकार एका बाजूला म्हणते की आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला. ठीक आहे, तुम्हाला आम्हाला लढा द्यावा लागला, 10 वर्ष तुमच्या सरकारकडे आम्हाला लढत राहायला लागलं, तेव्हा नंतर आत्ता दिलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषा भवन जे आम्ही गिरगाव चौपाटी इथे बांधत होतो, कोणाच्या हट्टामुळे तुम्ही रद्द केलं? ते कोण स्थानिक तुमचे बिल्डर्स होते त्याच्यामुळे रद्द केलंय. तसंच आपल्याला आठवत असेल रंगभूमीचं दालन आम्ही गिरगाव चौपाटी इथे करत होतो, ते रद्द झालं हे मला कळलेलं आहे. का रद्द केलेलं आहे? कोण तिथे आमदार आहेत, कोण मराठी अमराठी आमदार असे आहेत की ज्यांना जे ह्याला विरोध करत आहेत? हा देखील विचार करणं गरजेचं आहे. कारण परत तिथे कॅसा ग्रँड वगैरे असं काहीतरी नाव लागेल, कॅसा हे कॅसा ते, जसं त्या बिल्डरचं नाव असतं. कायदा सुव्यवस्था तर आहे तरी का हातात घ्यायला असायला तर पाहिजे. आज आपण पाहतोय काल पण कुठे 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 ब्लास्ट होतो, कुठे कोणाची मर्डर होते, कुठे काय होतं. गृहमंत्री या राज्याला आहेत की नाही हा एक प्रश्न राहिलेला आहे. मांसाहारी असा वाद सुरू असताना मुंबई शाकाहारी विरुद्ध मांसाहारी विरुद्ध सोसायटी हा विषय चालूच असताना आता संजय निरुपम आहेत, ते म्हणतात की चैत्र नवरात्रमध्ये जे रस्त्यावरती मांस मटण मच्छी. बघा, आमच्या नवरात्रीत आमची अष्टमी जेव्हा असते तेव्हा आमचा प्रसाद हा तिथे कोलंबी असते, मटण असतं, मासा असतो, हे सगळ्या गोष्टी असतात. मराठमोळं हिंदुत्व तुम्हाला पुसून काढायचं आणि तुमचं हिंदुत्व आमच्यावर लादायचं हे चालणार नाही. तुमचं हिंदुत्व तिथे असेल, आमचं हिंदुत्व आमच्या ठिकाणी असेल. एकामेकांवर लादू नका. तुम्हाला नाही खायचं नका खाऊ, आम्ही पण कोणी आम्हाला सांगायचं नाही काय खायचं आणि काय नाही खायचं. अर्थात हे आता एवढा मोठा जोक व्हायला निघालेला आहे. एकतर त्यांना कळलं कसं स्वतःला की मीच गद्दार आहे हे त्यांनी खेचून कसं घेतलं. मला वाटतं तसे त्यांचे खासदार आहेत ना ज्यांनी त्यांना साप म्हटलेलं आहे, त्यांना पण नोटीस गेली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे पाहायला आलेली ती कॉमेडी त्यांना पण नोटिसेस दिलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला रेप मर्डर वगैरे सगळं म्हणजे सर्रास होत आहे, दंगली घडवल्या जात आहेत, पण जे कॉमेडी बघायला जातात त्यांना नोटिसेस मारल्या जातात. शिंदेच्या जे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली त्याचा बुमरँग झालाय का? कारण का एका आठवड्यामध्ये 4.5 लाख सबस्क्रायबर वाढले, 4 कोटीपेक्षा जास्त कमेंट बॉक्स मध्ये पैसे आलेले आहेत कुणाल कामराला. त्याच्यानंतर युट्यूब 1 कोटीपेक्षा. हा देशाचा मूड आहे आणि महाराष्ट्राचा मूड आहे. त्यातून पर्यावरण संदर्भात अनेक मुद्दे मांडले जातात. राज ठाकरे यांनी देखील परवाच्या भाषणामध्ये म्हटलं की जे अंत्यसंस्कार बघा, मी ज्यांचं भाषण पाहिलं नाही मी त्याच्यात नाही बोलू शकतो.